पुष्करच्या घोडे बाजारानंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा घोडे बाजार म्हणून नंदुरबारच्या सारंगखेड्याचा घोडे बाजार ओळखला जातो। या घोडे बाजारात अवघ्या 4 दिवसात 1,60,00,000ची उलाढाल झाली आहे। यात एक घोडा तर चक्क 11 लाखांना विकला गेलाय। नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा इथला घोडे बाजार अश्वप्रेमींसाठी एक पर्वणीच असते। या बाजारात देशाच्या विविध भागातील अश्व व्यापारी आणि अश्वप्रेमी दरवर्षी मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात। त्यामागचं कारणही तसंच आहे। या बाजारात विविध शुभ लक्षणी घोडे पाहण्याची त्याचबरोबर ते विकत घेण्याची संधी असते। त्याचप्रमाणे विविध रंगाचे आणि जातीचे घोडेही या बाजारात पाहायला मिळतात। 1835 घोड्यांपैकी 682 विक्री 4 दिवसात झाली आहे। यापैकी काल जे एक घोडा सफेद कलरचा होता तो 11 लाखाच्या विक्रीत झालेला आहे। आतापर्यंत बाजार समितीत 4 वर्षापूर्वी 7 लाख हायेस्ट किमतीत एक घोडा होता। काल जी विक्री 11 लाखात ती आजपर्यंतच्या आमच्या बाजाराच्या इतिहास सर्वात जास्त किंमत होती। दरवर्षी या घोडे बाजारातील उलाढाल वाढतच आहे। या वर्षी या बाजारात देशभरातून 1865 घोडे विक्रीसाठी दाखल झालेत। त्यापैकी 683 घोड्यांची विक्री झाली आहे। गेल्या 4 दिवसात 1,60,00,000ची उलाढाल झाली आहे। उत्तर प्रदेशातील व्यापारी असलम पठाण यांचा बादल हा घोडा 11 लाखांना विकला गेला। या बाजारात घोड्याला सजवण्यासाठी लागणारे विविध साहित्य उपलब्ध असते। त्यामुळे घोड्याची कंठी, घुंगरं आणि घोड्याची नाल अशा विविध वस्तू बाजारात उपलब्ध असतात। ऐतिहासिक परंपरा असलेल्या सारंगखेड्याच्या घोडे बाजाराच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेणं आवश्यक आहे। विकेश पाटील, TV9 नंदुरबार।